बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्री आल्या आणि गेल्या सुद्धा, पण काही अभिनेत्री होत्या त्यांनी त्यांच्या अभिनयाने आणि सौंदर्याने चाहत्यांच्या मनात घर केलं. अशीच एक अभिनेत्री 1993 मधील नवी दिल्ली 1993 मध्ये प्रदर्शित झालेल्या शाहरुख खान आणि सलमान खानच्या करण अर्जुन चित्रपटात दिसली होती. या चित्रपटाने चित्रपटगृहांमध्ये खळबळ उडवून दिली होती आणि याच चित्रपटात भूमिका निभावली होती ती म्हणजे ममता कुलकर्णीने. ममता कुलकर्णीचं सौंदर्य त्याचबरोबर तिचं नृत्य आणि अभिनय पाहून चाहते तिच्या प्रेमात पडले होते. तसं पाहता ममता कुलकर्णीने 1991 साली नान बर्गल या तमिळ चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. त्यानंतर तिने बॉलिवूड मध्ये पदार्पण केले. तिरंगा, आशिक आवारा, वक्त हमारा है, क्रांतीवीर, करण अर्जुन, बाजी यांसारख्या चित्रपटातून ती मोठी स्टार बनली होती आणि म्हणूनच ममता कुलकर्णी म्हणजे सौंदर्याचं दुसरं नाव असं सुद्धा म्हटलं जात होतं. अनेकदा ममता कुलकर्णी या बॉलिवूडच्या मोठ्या पडद्यावरच नाही तर बॉलिवूडचा कॉरिडॉर आणि पार्ट्यांमधून सुद्धा हळूहळू गायब होताना दिसायला लागल्या. नेमकं असं का झालं याचं कारण सुद्धा समोर यायला लागलं. जसजसं ममताला स्टारडम मिळायला लागलं तसं ममताने अनेक फोटोशूट सुद्धा केले. त्याचबरोबर तिचा टॉपलेस फोटोशूट सर्वात जास्त चर्चेत आला आणि सर्वांना आश्चर्य सुद्धा देऊन गेला. त्याचबरोबर या अभिनेत्रीने चायना गेटमध्ये सुद्धा काम केलं होतं. वेगवेगळ्या फोटोशूटमुळे वाद निर्माण झालेच, पण त्यानंतर काही काळाने अभिनेत्रीच्या अफेअरच्या चर्चा यायला लागल्या. या दरम्यान ममता कुलकर्णी दाऊद इब्राहिमच्या अगदी जवळ असणारा छोटा राजनला डेट करत असल्याचं उघड झालं होतं. छोटा राजन काही काळानंतर दुबईला गेला आणि अगदी काही काळातच ममता कुलकर्णी सुद्धा दुबईला शिफ्ट झाला. यानंतर असं म्हटलं जातं की अंडरवर्ल्ड ड्रग माफिया असणारा विकी गोस्वामी यासोबत त्या दुबईत राहत होत्या. त्याच्याशी लग्न सुद्धा केलं, पण यावर ममता कुलकर्णीने कधीच भाष्य केले नाही. एकेकाळी अभिनय विश्व गाजवलेला चेहरा म्हणजे ममता कुलकर्णी, पण सध्या आता आपण बघितलं तर बॉलिवूडला अलविदा केल्यानंतर त्यांनी अध्यात्म स्वीकारल्याचं आपल्याला दिसतंय. त्याचबरोबर आता एक योगिनी म्हणून त्या व्हिडिओ करताना आपल्याला दिसतात. ममता कुलकर्णींचा हा करिअर ग्राफ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा आणि याच प्रकारच्या स्टोरीज ऐकण्यासाठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा.